उपयोजित लेखनातील निबंध लेखन या घटकाचा अभ्यास करूयात. प्रथम निबंध म्हणजे काय ते पाहूयात. निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे असा आहे. निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची असते. एखादा विषय निबंध लेखनाला दिला की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात. पण ते सारेच विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतातच असे नाही. शिवाय हे सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात. हे असे सुचणारे विचार आपण एकत्रित करतो. फुलारी ज्याप्रमाणे बागेत मिळतील ती फुले प्रथम गोळा करतो, नंतर त्यातली चांगली, सुंदर आणि सुवासिक फुले तो निवडून काढतो. शेवटी ही निवडलेली फुले दोऱ्याने आकर्षक रीतीने गुंफून त्यांचा एक सुंदर हार बनवितो. निबंध लेखकाचे काम काहीसे अशाच प्रकारचे आहे. एखाद्या विषयावर निबंध लिहिताना लेखकाला जी जी विचारपुष्पे सुचतात ती त्याने प्रथम जमा करावीत, नंतर त्यातील सुयोग्य आणि आवश्यक असेच विचार निवडून काढावेत व शेवटी सुंदर शब्दांच्या दोऱ्याने हे निवडलेले विचार एकत्र व सुसंगत रीतीने गुंफावेत. संचय, निवड व गुंफण हे सूत्र या निबंध लेखनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. एखाद्या दिलेल्या विषयावर योग्य व निवडक अशा विचारांची आकर्षक व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच निबंध होय. मुलांनो, निबंध लिहित असताना कोणती काळजी घ्यायची ते आपण पाहूयात. तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये निबंध लेखनासाठी जे विषय दिलेले असतील त्यापैकी तुम्ही एका विषयाची निवड करा. म्हणजे ज्या विषयाबद्दल तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लिहिता येत आहे तो विषय निवडा आणि त्या विषयाचा प्रथम विचार करा. ज्या विषयाची जास्त तसेच योग्य माहिती आहे त्याचा विचार करूनच विषय निवडा. त्या विषयावर आधारित काही महत्त्वाच्या ओळी, एखादी जुनी बातमी, सुविचार, संबंधित व्यक्ती या गोष्टींचा सुद्धा विचार करा आणि ते सुद्धा निबंध लिहित असताना त्यामध्ये त्यांचा उल्लेख करा. तुमच्या शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. एखादा विषय निवडल्यावर आपले स्वतःचे विचार, इतरांचे विचार यांची गल्लत न करता तुम्हाला मुद्देसूदपणे मांडता येणं जास्त गरजेचं आहे. मुद्देसूदपणा अधिक महत्त्वाचा असेल. आपल्या लेखनातून वाचणाऱ्याला नवीन विचार देण्याचा प्रयत्न करा. इतरांचे विचार तुम्ही मांडा किंवा सुविचार मांडा, मात्र तुमचाही एखादा विचार त्यामध्ये मांडायला हरकत नाही. तुमचा प्रत्येक मुद्दा लेखनाच्या विषयाला धरून असेल याकडे लक्ष असू द्या. मुद्देसूदपणा आपला सोडायचा नाही, विषयांतर अजिबात करायचं नाही. निबंध लेखनाचा प्रश्न उपयोजित लेखनामध्ये असतो. प्रश्न क्रमांक 5 ई मध्ये हा प्रश्न असतो. 100 ते 120 शब्दांमध्ये आपण आपला निबंध लिहायचा आहे. या निबंधाला गुण असतील 8. प्रसंगलेखन, आत्मकथन, वैचारिक निबंध या तीनपैकी आपल्याला एक निबंध लिहायचा आहे. तीनही निबंध परीक्षेत विचारले जातील, मात्र तीनपैकी एक लिहिणे अपेक्षित आणि आवश्यक असेल. प्रसंगलेखन, अनुभवलेखन. पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध, प्रसंगलेखन किंवा अनुभवलेखन असं म्हणतात. प्रसंगलेखन करताना लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी यांचं विश्लेषण मी करतीये. प्रसंगलेखन म्हणजेच वर्णनात्मक निबंध होय. वर्णनात्मक निबंधात आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन करायचे असते. तसेच एखाद्या स्थळाचे, प्रसंगाचे, निसर्गातील सुंदर किंवा भीषण दृश्याचे चित्र शब्दांनी रेखाटायचे असते. साधारणतः निबंधाचे सर्व विषय आपल्या परिचयाचे असतात. त्या प्रसंगात आपण असतो तर काय झाले असते असा नुसता विचार जरी मनात आला तरी आपण त्या प्रसंगाशी एकरूप होतो. प्रसंगाचे विश्लेषण आपण तटस्थपणे करू शकतो. आपल्या कल्पना, भावना, विचार सारे काही तिथे एकवटते. अशा भावनिक स्थितीत आपण त्या प्रसंगाचे वर्णन केले तर ते कोरडे वर्णन राहत नाही, तर ते संवेदनशीलतेने प्रभावी बनते, वाचणाऱ्याच्या मनाला भिडते, त्याच्या डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा राहतो. हेच वर्णन कौशल्य या प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. इथे तुमची सूक्ष्म निरीक्षण शक्ती अतिशय आवश्यक असते. ज्या ज्या घटना घडल्या त्या क्रमाने व सुसंगतवार नेहमी सांगता यायला हव्यात, मांडता यायला हव्यात. तुमचा निबंध वाचत असताना ती सारी घटना वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर जणू घडते आहे असा भास निर्माण झाला पाहिजे. अशा प्रकारचा निबंध लिहिताना आपण घडलेले सारेच प्रसंग सांगत सुटलो तर आपला निबंध कंटाळवाणा होईल. अशा वेळी घडलेल्या साऱ्याच गोष्टी कथन न करता त्यातील वेधक अशा काही निवडाव्यात. उगाच पाल्हाळ करू नये.
मध्येच हे सांगायचे राहून गेले असे म्हणून राहून गेलेली गोष्ट सांगत बसू नये. घडलेल्या प्रसंगातील महत्त्वाच्या घटनांना प्राधान्य द्यावे व तो भाग विस्ताराने द्यावा. ज्या गोष्टींचा नुसता उल्लेखच पुरेसा वाटेल त्याचे ओझरते विवेचन करायला हरकत नाही. या प्रकारच्या निबंधाची भाषा साधी, सोपी व चटकदार अशी असावी. तुमचा निबंध वाचताना वाचकाला पुढे काय घडले हे वाचण्याची सारखी उत्कंठा लागून राहिली पाहिजे. मधून मधून वर्णनही असावे, मात्र वर्णनापेक्षाही जास्त कथनाला अधिक महत्त्व द्यावे. प्रसंग लेखनासाठी इथे आपल्याला अकस्मात पडलेला पाऊस हा विषय देण्यात आलेला आहे आणि तो निबंध लिहिण्यासाठी आपल्याला काही मुद्दे देण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ पावसापूर्वीचे वातावरण, तुमच्यावर झालेला परिणाम, प्रत्यक्ष पावसाचा, निसर्गाचा घेतलेला अनुभव, अविस्मरणीय अनुभव तो कसा ठरला, हे मुद्दे दिलेले आहेत आणि या मुद्द्यांना अनुसरून आपण निबंध लिहायचा आहे. बऱ्याचदा फक्त विषय दिला जातो, मुद्द्यांचा समावेश केला जात नाही. त्यावेळी आपण आपल्या पद्धतीने निबंध तयार करायचा आहे. ज्या घटना घडलेल्या असतात त्या क्रमाने सुसंगतवार मांडून साध्या भाषेत, चटकदार भाषेत उत्कंठा वाढेल अशा पद्धतीने आपण त्या प्रसंगाचं वर्णन करायचं आहे. आता आपण इथे जर मुद्दे दिलेले आहेत तर आपण मुद्द्याच्या अनुषंगाने विचार करूयात. अकस्मात पडलेला पाऊस, पावसापूर्वीचं वातावरण. तुम्ही शाळेत आहात असं समजा. शाळेत शेवटचा तास चालू आहे. आकाशात विजा चमकत आहेत. एकदम अंधार दाटून यायला लागलेला आहे आणि कधी एकदा वर्गाच्या बाहेर जाईल असं होतंय असं सांगा. त्यानंतर एकदम अचानक बेल वाजली, शाळा सुटली आणि बाहेर पडतो तर काय सुरुवातीला हळूहळू पावसाने एकदम धो पाऊस सुरू झाला आणि मग आम्ही सर्व मित्रमैत्रिणी पावसात भिजायला सुरुवात केली. मग आम्ही आमच्या सायकली काढल्या. या पद्धतीने इथे वर्णन करायला सुरुवात करायचं. सायकली घेऊन आम्ही जिथे खड्ड्यामध्ये पाणी साठले त्या खड्ड्यामधून जाऊ लागलो. सायकली बाजूला लावून भरपूर प्रचंड त्या पावसामध्ये नाचू लागलो. आपण प्रत्यक्ष कसा अनुभव घेतला या सर्वांचा इथे उल्लेख करायचा. आई बाबासोबत नसल्यामुळे कोणी दापणारं नव्हतं किंवा पावसात भिजू नको असं सांगणारं नव्हतं. त्यामुळे आम्ही मनसोक्त पावसाचा आनंद कसा घेतला याचं एक वर्णन हुबेहूब करायचे, जेणेकरून वाचणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे की आपणही पावसात भिजतोय की काय. या पद्धतीने हे वर्णन करायचं आणि हा अविस्मरणीय अनुभव कसा ठरला तुमचा या बाबतीत शेवटी लिहायचं. अशा पद्धतीने या निबंधाचं लेखन आपल्याला करायचं आहे. प्रसंग लेखनासाठी काही विषय दिलेले आहेत, त्यांची माहिती घेऊयात. माझे पहिले भाषण, माझे पहिले सूत्रसंचालन, माझे पहिले नाटक या 3 विषयांची बरीचशी माहिती एकसारखीच येईल, फक्त थोडाफार नंतर फरक असेल. तुम्ही भाषणाची तयारी कशी केलीत, सूत्रसंचालनाची कशी केलीत, नाटकाची तयारी कशी केलीत याबद्दलची आधी माहिती द्या. त्यानंतर भाषण करण्यापूर्वी तुमची अवस्था कशी होती, भाषण करताना प्रत्यक्ष स्थिती काय होती, भाषण तुम्ही कसं संपवलं, किती घाबरलेलं होतात, भाषण संपल्यानंतर तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला काय आनंद झाला किंवा सगळे भाषण करताना कशा पद्धतीने हसत होते यांचा उल्लेख करता येईल. सूत्रसंचालनाच्या बाबतीतही तेच सांगता येईल. कशा पद्धतीने झालं, किती छान पद्धतीने तुम्ही गुंफत गेलात कार्यक्रम. नाटकाचं सुद्धा सांगता येईल. ऐनवेळी तुम्ही विसरलात का किंवा छान पद्धतीने भूमिका कशी वठवत गेलात. तुम्ही पॉझिटिव्हली तो विचार घ्या किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने हास्यात्मक त्याला एक लकेर द्यायला सुद्धा हरकत नाही. अशा पद्धतीने हे विषय लिहा. किंवा परीक्षेच्या दिवशी झालेली फजिती तुमची लिहायची आहे. पेपर मराठीचा होता आणि तुम्ही इंग्रजीची तयारी करून गेलात, त्यामुळे काय फजिती झाली. किंवा शेजारच्याने कॉपी केली आणि ती कॉपी तुमच्याकडे फेकली, त्यामुळे काय फजिती झाली. या पद्धतीचं लिहा. किंवा तुमचं परीक्षेचं सगळं साहित्यच तुम्ही विसरलात किंवा 10वीची परीक्षा आहे, रिसिटच घरी विसरलात, त्यानंतर काय काय झालं. या पद्धतीने तुम्ही हा निबंध लिहू शकता. मी पाहिलेला अपघात, यामध्ये घरून तुम्ही निघालात, बाबांबरोबर होतात, रस्त्यात अपघात एकदम तुमच्यासमोर कसा झाला, मग सगळे घटनास्थळी कसे धावून आले, कशी मदत केली, अपघातग्रस्तांना दवाखान्यापर्यंत कसं पोहोचवलं, या सर्वांविषयी माहिती तुम्ही इथे लिहू शकाल. आणखी काही प्रसंग लेखनाचे विषय आहेत पा. पावसाळी सहल, पावसाळ्यामध्ये सहल तुमची निघालेली आहे. सहलीचं ठिकाण, सहलीच्या ठिकाणापर्यंत कसे पोहोचलात, पावसाचा कसा आनंद लुटलात, याचं अगदी हुबेहूब वर्णन करायचं, जेणेकरून समोरचा सुद्धा सहलीमध्ये सहभागी आहे असं त्याला वाटायला हवं. वाचन प्रेरणा दिन, याविषयी सुद्धा तुम्ही वाचन प्रेरणा दिनानिमित्त कशा पद्धतीचे उपक्रम शाळेत आयोजित केले, कशा पद्धतीने तुम्ही त्यात सहभाग घेतला, या सर्वांविषयीची माहिती लिहा. मला आवडलेला गणेशोत्सव, दरवर्षी आपण गणेशोत्सव पाहत असतो, पण तुम्हाला आवडला तर त्याच्यामागची काय कारणं आहेत, तो कशा पद्धतीने वेगळा आहे आणि म्हणून तो तुम्हाला का आवडला,
या सर्व बाबींचा इथे उल्लेख करा. जंगलातील तुमची सहल असेल, जंगलातील सहल यामध्ये तुम्ही जंगलात सहसा फारसं कोणी जात नाही. जर गेलेले आहात तर तिथे उत्सुकता कशी होती, जंगल कसं आहे, जंगलात काय काय पाहिलं, कुठल्या वनस्पती होत्या, किती घनदाट जंगल होतं, या सर्वांचा तुम्हाला इथे उल्लेख करता येईल आणि अशा पद्धतीने तुम्ही निबंध लिहू शकता. मुलांनो, अशा प्रकारचे निबंध लिहिण्यासाठी तुमचं वाचन आणि निरीक्षण शक्ती फार चांगली असायला हवी. जर असं असेल तर तुम्ही उत्तम निबंध नक्कीच लिहू शकाल. परीक्षेमध्ये खूप सुंदर निबंध लिहा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.